धारव्यातील संपूर्ण 41 देव्यांचं दर्शन आम्ही शॉर्ट स्टोरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी गणेश कसंबे कामाचा माणूस फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घडवत आहोत। धारव्यातील प्रथम देवी म्हणजे माता राणी दुर्गाचं धारवा येथे दुर्गा मातेचं दर्शन आपल्याला सर्वप्रथम घेऊया आणि उपक्रमशील असं म्हणतात 9 दिवस विविध कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या मंडळामध्ये त्यानंतर दुसरं म्हणजे रामनगर धार अतिशय देखणी अशी मूर्ती सुरेंद्र भोवणेकर यांनी बनवलेली नागोबा यांची फणी आपल्याला नागोबा डोलताना दिसत अशा प्रकारची सुंदर अशी मूर्ती आहे। श्रीरामनगर गणेश मंडळ धार श्रीरामनगर धारवाची आकर्षक मूर्ती आहे। यानंतर आपण कृष्णा चौधरी युवा कलाकारांना आपल्या घरी अतिशय सुंदर मूर्ती बनवली आहेत। दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर अशी त्रिमूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत। कृष्णा चौधरी यांनी बनवलेली आकर्षक मूर्ती आपल्याला दिसत आहे। या कलाकाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा कृष्णा चौधरी यांनी अतिशय सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत। धारव्यातील एकूण 41 देव्या 2025 सालला बसलेल्या आहेत आणि त्या सर्व एकाच व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लांब झाला। शेवटपर्यंत बघा आणि आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलला गणेश कसंबे कामाचा माणूस या चॅनलला फेसबुक आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। महेश दंडे निर्मित जुना पेट्रोल पंप दारवा येथील मूर्ती आपण बघत आहोत। जुना पेट्रोल पंप दारवा निमकर यांच्या घराजवळील ही देवी आहे। जुना पेट्रोल पंप दारवा अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण पाहत आहोत। मातीची ज्योत आणि घटस्थापना इथे आपल्याला दिसत आहेत आणि आपण अशा 41 देव्या ज्या 2025ला बसल्या आहेत त्यांचा दर्शन आम्ही या एकाच व्हिडिओने आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। अतिशय सुंदर अशी माता राणीची मूर्ती आहेत। अगदी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या चॅनलला यानंतर गणेश भुसंगे निर्मित युवा मूर्तिकार गणेश भुसंगे निर्मित आप्पा स्वामी मंदिर दारवा येथे ही मातेची आकर्षक मूर्ती आहे। दुर्गा मातेची आकर्षक मूर्ती गणेश भुसंगे निर्मित आप्पा स्वामी दुर्गा उत्सव मंडळाची मूर्ती आहे। माता राणीचं दर्शन मंडळ आपल्याला इथं उपक्रमशील मंडळ आणि सर्व मंडळाचे सदस्य गणेश भाऊ भोयर तर सर्व मंडळी आपल्याला इथे दिसत आहेत आणि भोयर यांची प्रसिद्ध देवी असलेली संतोष ताजने निर्मित दुर्गा मातेची मूर्ती आपल्याला दिसत आहे। धारव्यातील एकूण 41 देवींचं दर्शन एकही देवी यापासून आम्ही आपल्याला दर्शनापासून वंचित ठेवणार नाहीत, त्यामुळे थोडासा व्हिडिओ जरी लांब झाला तरी शेवटपर्यंत बघा। अशाच प्रकारचे आपल्याच परिसरातील
आपल्याच लोकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गणेश कसंबे कामाचा माणूस या इंस्टाग्राम फेसबुक चॅनलला फॉलो करा. महेश टारपे निर्मित मुंगसाजी मंगल कार्यालय आहे इथे. उत्तरेश मुंगसाजी मंगल कार्यालय श्रीकृष्ण मंदिर येथे सिंहावर विराजमान अतिशय दर्शनीय सुंदर अशी सिंहरथामध्ये विराजमान मातेची मूर्ती अतिशय सुंदर दर्शन घेतल्याशिवाय. यानंतर वीर शौर्य दुर्गा उत्सव मंडळ अंबादेवी मंदिर गुफेतील ही देवीची मूर्ती झगमगत्या सप्तरंगी लुकलुकत्या शिरीजमध्ये विराजमान वीर शौर्य दुर्गा उत्सव मंडळाची ही मूर्ती. यानंतर आपण आलो आहोत टिळकवाडी दुर्गा उत्सव मंडळ येथे. अतिशय सुंदर महेश टारपे निर्मिती मूर्ती आपण पाहतो. टिळकवाडी दुर्गा उत्सव मंडळाची ही मूर्ती आपण पाहत आहोत. 41 दिव्या संपूर्ण दारवा परिसरातील एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मानस आम्ही इथे केलेला आहे आणि तो नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. यानंतर दत्तनगर येथील प्रसिद्ध गणेश प्रसंगी सुंदर मूर्ती अंबिकानगर परिसरातील मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण पाहतो. महेश टारपे निर्मित आणि ही सुद्धा मूर्ती अंबिकानगर येथील लाहे यांच्या घरासमोरील. यानंतर आता निमकर परिवारातील प्रसिद्ध असे या मातेचं दर्शन आपण घेऊया. सुंदर अशी मूर्ती आणि अतिशय सुंदर असा मंडप, सजावट, देखणं आणि इथे शिवरायांच्या प्रवेशद्वारावर शिवराय आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये नंतर मातेची मूर्ती आपल्याला दिसते आहे. अतिशय सुंदर असं हे डेकोरेशन आणि सुंदर अशी मूर्ती या दुर्गा उत्सव मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली आहे. यानंतर आपण आलो आहोत नंबर अंबिकानगर मतेगाव शिवाजीनगर यांच्या नावाने प्रसिद्ध मूर्ती त्रिमूर्ती मातेची सुंदर गरबा सुद्धा. यानंतर आपण शिक्षक कॉलनी येथील अतिशय देखणे शिक्षक कॉलनी येथील अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला शिक्षक कॉलनी येथील शिक्षक कॉलनी दारवा ही आकर्षक सुंदर अशी मूर्ती आहे. शिक्षक कॉलनी ग्रामसेवक कॉलनीतील ग्रामसेवक मूर्ती आपण ग्रामसेवक कॉलनीमध्ये सभोवताल पाणी असताना सुद्धा आजूबाजूला संपूर्ण पाणी असताना सुद्धा स्थापित करण्यात आलेली आहे. उत्सव मंडळाने खरोखरच ग्रामसेवक देवीची सुंदर मूर्ती जी आपल्याला इथे दिसत आहेत
मातेचं दर्शन घ्यावं. अतिशय सुंदर असा देखावा, आई भवानी सुंदर असं डेकोरेशन सर्वांचं दुःख ग्रामसेवक कॉलनीतील आणि यावर्षी जो दुर्गाउत्सव मंडळाच्या पाऊस आलेला सदस्यांनी केला आहे त्याचं नक्कीच निवारण. यानंतर आपण आलो आहोत यानंतर राजमाता जिजाऊ गजानन महाराज परिसरातील दुर्गोत्सव राजमाता जिजाऊ गजानन महाराज परिसरातील अतिशय नागोबाच्या शेषाच्या छत्रछायेमध्ये विराजमान दुर्गा मातेची मूर्ती दुर्गा मातेची मूर्ती आपण पाहत आहोत. शेष फणीच्या नागोबाच्या छत्रछायेमध्ये विराजमान आपण पाहत आहोत. अशी ही राजमाता दुर्गोत्सव मंडळाची मूर्ती आपण पाहत आहोत. दर्शन घेतल्याशिवाय अशाच प्रकारची आपल्या व्हिडिओसाठी आपल्या सुंदर अशी मूर्ती आपण कामाच्या माणसाला नक्की फॉलो करा. यानंतर स्वामी समर्थ साई दुर्गोत्सव मंदिर साईनगर स्वामी समर्थ दुर्गोत्सव महाप्रसाद इथे दरवर्षी आयोजित करतो. 9 दिवसही आता बघा जयस्वाल परिवारातील धापोड्यांचा प्रसाद दुर्गा माता जयस्वाल परिवाराने यानंतर जयस्वाल परिवारातील देखाव्यात आहोत. जयस्वाल परिवार डेकोरेशनमध्ये या मूर्ती दरवर्षी स्थापना केलेली आहे. याही वर्षी त्यानंतर दारव्यातील प्रसिद्ध अंबामाता साजरा होताना आपल्याला दिसते. दुर्गोत्सव अंबादेवी संस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय अंबादेवी संस्थान दारवाई साजरा केला जातो. बोल श्री अंबे मलोट स्टडी मास्टर दारव्हा दुर्गोत्सव साजरा करत असते. इरवे यांच्या घरी इरवे परिवाराची मूर्ती आपण बघितली. यानंतर शिवाजी न्यू शिवाजी दुर्गोत्सव मंडळ मनोज भाऊ सिंग यांची प्रसिद्ध देवी म्हणून असलेली यांची देवी न्यू शिवाजी दुर्गोत्सव मंडळ जिथे गरब्यासाठी सिद्ध असलेला आहे. तसेच आणि महाप्रसाद प्रसादाचा धापोड्याचा प्रसाद 9 दिवस धापोड्यांचा या देवी भाकरींचा प्रसाद मंडळाकडून आयोजित केला जात असतो. या दुर्गोत्सव मंडळामध्ये असतो. अशी प्रकारची सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. पूर्ण 41 अतिशय सुंदर 41 देवांचं दर्शन न्यू दुर्गोत्सव आपल्याला शिवाजी महाराज एकाच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी दुर्गोत्सव त्यामुळे आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला प्रसादाचा लाभ घेण्यासाठी प्रसाद इथे आपल्याला इथे दिसते आहे. प्रसादाचा आस्वाद घेताना काही मुलं भाकरीचा प्रसाद आपल्याला इथे दिसते आहे. बोल श्री अंबे भाजी मार्केट सूर्यवंशी भाजी मार्केट यानंतर अतिशय सुंदर डेकोरेशन आणि मंडळ अर्जुन माऊली इथे पुजारी म्हणून आपल्याला इथे दिसते आहे. भाजी मार्केट दारवा येथील सुंदर अशी मातेची मूर्ती आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते इथे आपल्याला मंडळी आहे. आकर्षक दुर्गा मातेची गणपती मंदिर येथील ही आकर्षक मूर्ती आपण पाहत आहोत. एकूण 41 देव्यांचं संकलन एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर केलेलं आहे. यानंतर नक्की सोबतच मातेच्या दर्शनाचा आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. शॉर्ट स्टडी एकता चौक दारवा येथील सोबत ताजने या युवा कलाकारांना बनवला सुद्धा ही मातेची मूर्ती आपण सादर केला आहे. आणि सोबतच गोकुळवासियांना पाहण्याचा खावा इथे आपल्याला दिसते आहे. या मंडळाने बरेच वर्षानंतर संपूर्ण दारव्यातील 41 स्थापना केलेली आहे आणि आकर्षक देखावा एकता एकूण 41 देवांचं संकलन मंडळांना माता राणीच्या कृपेने आम्ही केलेलं आहे. त्यामुळे
खरोखरच शेवटपर्यंत सर्व देवींचं दर्शन घ्या. अतिशय या पावसाळ्यामध्ये धारवाड शहरामध्ये 41 जर तुम्हाला रेणुका मंदिर दर्शन झालं नसेल तर या एकाच व्हिडिओच्या प्रसिद्ध असे रेणुका मंदिर दर्शन घ्या. रेणुका मंदिर इतिहासातील प्रसिद्ध मंदिरामध्ये इतिहासातील रेणुका मंदिर, रेणुका मातेची मूर्ती असते तरी सुद्धा या दुर्गा मातेची स्थापना या मंदिरामध्ये केलेली आहे. स्थापना दरवर्षी केली जाते. आणि यानंतर नातूवाडी स्वर्गीय देवदासजी कसंबे नातूवाडी येथील दुर्गा दर्शन सार्वजनिक दुर्गा यानंतर आपण जाऊया. यानंतर अतिशय सुंदर सिद्धिविनायक सर्व मंडळी नवरात्र यानंतर आपण भाग्यदेव कॉलनीची धारवाड अतिशय सुंदर आकर्षक दुर्गा भाग्यदेव एकूण 41 देवांचं यानंतर शेवटच्या ती म्हणजे रेल्वे स्टेशन चंद्रपुरीमध्ये विराजमान अशी ही माते आकर्षक माते तिची आणि हे भक्तगण माता राणीचे भक्तगणांना आरती करते. रेल्वे स्टेशन दारवाडी आहेत. चंद्राच्या खोरीवर विराजमान अशी मांडळीची मूर्ती 41 देवांचं संकलन कृपया कुठेही जाऊ नका. व्हिडिओ आणि